आई निसर्ग निर्मित म्हणा किंवा ईश्वर निर्मित म्हणा, हे एक असं गूढ आहे ना जे अजून खुद्द त्या निर्माणकर्त्यालाही उकललेले नाही. सगळ्यांनी मुलीला हाकलूनच द्यायला पाहिजे. प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं ना रे. काहींचं स्वप्न पूर्ण होतं तर काहींचं नाही होत. पण मला काहीतरी वेगळं, त्याचं असं काहीतरी करायचंय. मला तुझ्या या क्वालिटीचा फार अभिमान वाटतो अगं. दरवेळेला मी काय बोलायचं ग? नाही म्हणजे तुम्ही बोल ना, असं काहीतरी छान बोल. आज खूपच रोमॅन्टिक मूड दिसतोय. रंग उधळा रे रंग उधळा, प्रेमाचे प्रीतीचे रंग उधळा. आरोही आय लव्ह यू. माझी आत्ता सध्या जी धडपड चालू आहे ना, ती एक स्वतःची ओळख तयार करण्यासाठी आहे. मी आता या कशाचाच विचार नाही करू शकत. आजपासून इथून पुढे आयुष्यभर मी तुझी मित्र म्हणून साथ देईन. प्रेमाचं म्हणशील तर तुला जेव्हा होकार द्यायचंय तेव्हा दे ना. आईला नेहमीच असं वाटतं की तिचं लेकरू सदैव तिच्या जवळ असावं म्हणून. इतकी मोठी झाली आहेस पण अजून थोपटल्याशिवाय झोप येत नाही ना तुला? आई आणि मुलीचं नातं असतंच असं. कचरा सापडलेलं बाळाला मी आपलंसं केलं, यात माझं काय चुकलंय? मला माझ्या आईचा गर्व आहे. मला माझ्या आईचा अभिमान आहे.